हाय हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉग मध्ये। आणि आज मी आलेले आहे शेतात, तुम्हाला आमचं शेत दाखवते। तर बघा, आणि शेताला हे दिसत आहे मागं तुम्हाला सोयाबीन पेरलेलं आहे। तर त्या सोयाबीनला खत द्यायचं, खतच ना, खत द्यायला चालू आहे। आणि हे बघा, हा दिसत असेल तुम्हाला, हा खत टाकायचं आहे। त्याच्यासाठी शेतात आलेलो आहोत आणि आम्ही दोघ जण हा खत टाकणार आहोत। मी पहिल्यांदाच आले खरं तर असं काम करण्यासाठी। तर बघा पूर्ण ब्लॉग, आणि जमतंय का मला काम कमेंट मध्ये सांगा। पहिलं खालचं तुकडं करून घेऊयात का? मोठं आहे त्यामुळे मला खालचंच होईल, आधी पटकीने खालचंच करूया। ही इथं बघा शेतातली विहीर आहे। मागच्या वर्षी मे जून महिन्यात ना फुल झाली होती विहीर। मेच्या पावसामध्येच ना विहिरीला पाणी फुल होतं ना। आता ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे पाणी नाही, आणि हा बोरवेलचा पाईप आहे। आणि हे शेड आहे शेतातलं काही स्टोरेज सामान ठेवण्यासाठी। आणि इथं तुमचे दाजी काढत आहेत, खत काढत आहेत 2 पाट्यांमध्ये दोघांसाठी। तर कोणाला छान काम जमते पाहूयात। आणि हे सर्वात खालचं, हे सरी खूप मोठे आहेत बरं का, लांबपर्यंत आहे। खाली जी झाडी दिसत आहे ना, तर तिथपर्यंत सोयाबीन पेरलेलं आहे। इथे ह्या झाडीपर्यंत पूर्ण सोयाबीन पेरलेलं आहे। खूप लांबपर्यंत आता खत विस्कटायला जायचं आहे। बघूया जमतंय का मला। आणि इथं जे दिसत आहे तुम्हाला गाडीच्या वरचे पण जे तुकडा आहे ना तिथं, आणि त्याच्यावरती अजून एक तुकडा आहे, अशा 3 पार्टमध्ये आहे सोयाबीन। सर्व सोयाबीनच पेरलेलं आहे, कांदे ह्या वर्षी केले नाहीत। तर बघा, हे असं शेत आहे। आणि सोयाबीन आता सध्या खूपच लहान आहे, हे बघा लहान आहे। चला आता काम करायचा टाइम झालाय। शेताला खत देऊन झाल्यावर मग मस्त राहिलेलं थोडस शेत मी तुम्हाला दाखवते। दोघांनी 2 खताच्या पाट्या घेतल्या आणि लागलो कामाला। ऊन नव्हतं बरं का, त्यामुळे छान वाटत होतं काम करायला। आणि खरं तर हा खत विस्कटतानाचा व्हिडिओ मी घेतला नव्हता, लाईव्ह चालू करून ठेवली होती ह्या टायमात। तर त्या लाईव्हमधून ही छोटीशी क्लिप मी काढून घेतली व्हिडिओमध्ये ॲड करण्यासाठी। खूप लांबपर्यंत जायला लागत होतं, मला वाटलं दिसेल न नसेल, दिसत असेल तुम्हाला। खूप लांबपर्यंत सरी आहे, त्याच्यामुळे थोडंसं धुरकट दिसत आहे, क्लिअर दिसत नाही। एकदम खालीपर्यंत जायचं आणि तिथून जेवण झालं। आणि अशा प्रकारे खालच्या शेती, विहिरीचं खालचं शेत दिसतंय ना, तर तिथं पण झालेलं आहे, खत देऊन झालेलं आहे शेताला। त्याच्यानंतर इथे पहा, ही वरची साईड आहे, तर इथं पण पूर्ण खत देऊन शेताला झालेलं आहे। आणि आता साहेब तर खूप दमलेत पण मला छान वाटलं त्यांच्यासोबत काम करायला। आणि तुम्हाला पण कसं वाटलं ना आमचं शेत, कमेंटमध्ये सांगा। हे असं सुंदर असं आमचं शेत आहे। आणि याच्यानंतर थोडंसं सोयाबीन मोठं झालं ना तेव्हा पण नक्की शेतामध्ये मस्त हिरवगार शेत दाखवायला। तर कसा वाटलं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि भेटूया अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।